बघा, आताच भारतीय जनता पक्ष मुंबईची बैठक हे समाप्त झालेली आहे आणि 5 तारीखला आझाद मैदानावर होणारी शपथविधी या संदर्भात पूर्ण डिटेलमध्ये काय काय तयारी आहे, कोणाला काय व्यवस्था बघायची आहे आणि कशा प्रकारे पूर्ण समारोह सुरुवातपासून शेवटपर्यंत होणार आहे त्याची जाणीव आम्ही कार्यकर्त्यांना दिली आहे। यायची व्यवस्था, तिकडे काय काय व्यवस्था असणार हे पूर्ण माहिती आम्ही कार्यकर्त्यांना दिली आहे। कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे आणि सर्व कार्यकर्ते या तयारीसाठी आता जोमाने लागलेले आहेत। हे बघा, प्रमुख नेत्यांना वेगवेगळ्या जबाबदाऱ्या देण्यात आलेल्या आहेत। जसं कोऑर्डिनेशन आहे, कार्यक्रम तर तसं शासनाचा आहे, पण आमचा कार्यकर्ता, लाडकी बहीण, वारकरी संप्रदाय, धर्मगुरू, संत महात्मा, वेगवेगळ्या समाजाचे वर्गामध्ये वेगवेगळ्या प्रमुख नेत्यांना त्यांच्याशी संपर्क करण्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे। पक्षाचे बूथ प्रमुख पर्यंत कसं व्यवस्थितपणे लोकांना तिकडे आणण्यात येणार ती सर्व माहिती त्यांना दिलेली आहे। जवळपास आझाद मैदानात 40,000 कुर्स्या लागणार आहेत आणि ज्याप्रमाणे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून येतोय, मला विश्वास आहे जवळपास 70,000 पेक्षा जास्त लोक निवडून आलेला महायुतीचे मुख्यमंत्र्यांना शपथ घेताना बघायला येणार। हे बघा, ही व्यवस्थाची बैठक होती। आपल्याला सर्वांना ऐका मी तुमचं उत्तर देतो। ही व्यवस्थाची बैठक होती। अजून आमची आमदारांची बैठक व्हायची बाकी आहे। त्या बैठकीमध्ये आमचा गटनेता आम्ही निवडणार आणि त्यानंतर पक्षाचा शीर्ष नेतृत्व याची घोषणा करणार। नाही, हे बघा, ही जे बैठक होती ते प्युअरली भारतीय जनता पक्ष मुंबई व त्यांनी आम्हाला सर्वांना कोणकोणत्या प्रमुख नेत्यांना काय काय जबाबदारी देण्यात आलेली आहे, कार्यक्रमाची पूर्ण रूपरेषा, वेळपत्रक, हे सर्व निर्णय झालेला आहे। आपण जे विचारला प्रश्न तो या बैठकीचा नाही आहे। हे बघा, हा जो तुमचा प्रश्न आहे तो आमचे पक्षाचे प्रवक्ते, तुम्ही त्यांना विचारा, ते देतील। मी तुम्हाला जे जाणीव द्यायला इकडे उभं आहे ते 5 तारीखची व्यवस्था काय असणार, कशी असणार, काय काय रचना आम्ही लावलेली आहे त्यासाठी। नाही, शिवसेनेचे पण नेते आले होते ना, तुमचा लक्ष गेला नसेल, पण शिवसेनेचे पण नेते आमच्या सोबत तिकडे आझाद मैदानाला होते। देखिए, 5 तारीख को शपथ विधि होने वाली है और भारतीय जनता पार्टी मुंबई की बैठक में क्या क्या व्यवस्थाएं वहां पर है इसकी पूरी जानकारी दी गई। चूँकि करीबन 70 से 75 हज़ार लोग आने वाले हैं, कार्यकर्ता आने वाले हैं, बूथ प्रमुख आने वाले हैं, तो उनके लिए हमने आने जाने की व्यवस्था, कहाँ से उनको एंट्री होगी, अंदर क्या क्या व्यवस्थाएं होंगी, कहाँ से उनको एंट्री मिलेगी, ये सारी बारीकी जानकारियाँ दी। उसी प्रकार से भाई एक मंच पर हमारे सभी धर्मगुरु, संत महात्मा कहाँ बैठने वाले हैं, आप लोगों को कहाँ बैठना है, सर्व प्रमुख पदाधिकारियों को किसके साथ क्या कोऑर्डिनेट करना है, इसकी विस्तृत जानकारी हमने दी और विस्तृत चर्चा भी की। दिल्ली से कौन-कौन आने वाला है, पूरा अगर कुछ जहाँ तक हमारे प्रधानमंत्री और केंद्रीय नेतागण
अन्य राज्यों के जो मुख्यमंत्री हैं उसके बारे में अगर आप पूछ रहे हैं तो प्रदेश से इसकी बाकायदा आपको माहिती मिलेगी, औपचारिक जानकारी मिलेगी। मैं इस बैठक में व्यवस्था का भाग क्या है और किस प्रकार से पूरी रचना लगी है इस पर ही टिप्पणी कर सकता हूँ। क्या लग रहा है देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनेंगे? मैंने अभी बताया कि अभी भी हमारे विधायकों का गठ का चुनाव हुआ नहीं है, उसमें गठ नेता चुना जाएगा। तत्पश्चात शीर्ष केंद्रीय नेतृत्व इसकी घोषणा करेगा। तो जब घोषणा होगी तो आपको भी पता चलेगा, हमको भी पता चलेगा। सर, 4 दिवसावरती जे आहे शपथविधी होणार आहे, तरी अजून गट नेता निवडला गेलेला नाही, कुठे अडलेलं वाटतं तुम्हाला? हे बघा, तुम्ही चुकीच्या माणसाला हा प्रश्न विचारतायत। काही अडकलेलं नाहीये तेवढं मी सांगू शकतो। कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आणि ऊर्जा दिसून आलेली आहे। आम्ही सर्व तयारीमध्ये लागलोय। जो आमचा शीर्ष नेतृत्व निर्णय घेणार ते घेणार, पण त्यापूर्वी भूतो न भविष्यती असा सोहळा साजरा करण्यासाठी आम्ही सज्ज होतो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।